ठाणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई। अन्न व औषध प्रशासनाचे FDA राज्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी एक मोठी आणि सलग मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी APMC मार्केट, नवी मुंबई परिसर आणि इतर विविध भागांमध्ये 30 आणि 31 मे 2026 रोजी अचानक धाडी टाकून अत्यंत मोठी कायदेशीर कारवाई केली आहे। उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते। याचाच गैरफायदा घेत काही व्यापारी आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा वापर करत असल्याचे समोर आले आहे। हे धाड सत्रादरम्यान आंबे पिकवण्यासाठी इथिलीन सदृश्य स्प्रेचा थेट वापर करणाऱ्या 3 मोठ्या प्रतिष्ठानांवर प्रशासनाने कारवाई केली आहे। या कारवाईत संबंधित ठिकाणांवरून तब्बल 3453 किलो आंब्याचा साठा जप्त करण्यात आला असून या जप्त केलेल्या आंब्याची एकूण किंमत 11,12,850 रुपये इतकी आहे। अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या FSSAI नियमानुसार आंबे किंवा इतर फळे पिकवण्यासाठी थेट फळांवर इथिलीन स्प्रे मारण्यास सक्त मनाई आहे। व्यापाऱ्यांनी नियमानुसार सुरक्षित अशा इथिलीन गॅस चेंबरचाच वापर करणे बंधनकारक आहे। मात्र तपासणी दरम्यान अनेक व्यापारी नियमांचे उल्लंघन करून थेट फळांवर स्प्रे मारताना रंगेहात पकडले गेले। या जप्त केलेल्या आंब्याचे नमुने पुढील तपासणीसाठी आणि विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। या प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कडक कारवाई केली जाणार आहे। या तपासणीत कॅल्शियम कार्बोनाइडसारख्या अत्यंत जीवघेण्या आणि घातक रसायनांचा वापर कुठेही आढळून आलेला नाही, परंतु इथिलीन स्प्रेचा चुकीचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे। तसेच जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून 29 मे ते 31 मे 26 या कालावधीत गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू यांसारख्या आरोग्याला घातक व प्रतिबंधक अन्न पदार्थाच्या विरोधातही नवी मुंबईतील APMC मार्केट व ठाणे जिल्ह्यातील व्यापक मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत एकूण 36 प्रतिष्ठानांवर कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे। या प्रतिबंधित पदार्थांच्या कारवाई दरम्यान प्रशासनाने 4,74,407 रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे। बेकायदेशीरपणे या पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रथम खबरी अहवाल FIR दाखल करण्यात आला असून या प्रकरणी आतापर्यंत 37 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे। तसेच नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या एकूण 31 प्रतिष्ठानांना प्रशासनाने तात्काळ सील ठोकले आहे। नागरिकांसाठी आव्हान आणि तक्रार केंद्र। प्रतिबंधित आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचे 100% निर्मूलन करण्यासाठी जनतेने प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे। कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यासाठी किंवा गैरप्रकाराची माहिती देण्यासाठी प्रशासनाने 1800-222-365 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे। तसेच नागरिक आपली तक्रार लेखी स्वरूपात सह आयुक्त कोकण विभाग, अन्न आणि औषध प्रशासन कार्यालय, वर्धा, MIDC बिल्डिंग, तळमजला, वागळे इस्टेट, रोड नंबर 16, ठाणे पश्चिम 400604 येथे नोंदवू शकतात, असे आवाहन कोकण विभागाच्या सह आयुक्त अन्न श्री पराग नलावडे यांनी केले आहे।